नमस्कार मंडळी, सिम्पली मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये खूपच उपयुक्त अशा काही टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. मला खात्री आहे की आपल्या इतर व्हिडिओप्रमाणे आजचा हा व्हिडिओ सुद्धा तुमच्यासाठी नक्कीच उपयोगाचा ठरेल. आणि याची आपली पहिली टिप आहे, जर चुकून केसांना कधी च्युइंगम लागलं तर हे च्युइंगम काढणं इतकं अवघड असतं, कारण अगदी चिकट असा हा पदार्थ जेवढा आपण सेपरेट करायला जाऊ तेवढा तो पसरला जातो आणि तो जास्तच पसरून आपले केसही खराब करतो. तर केसांचं हे च्युइंगम सेपरेट करण्याची सोपी ट्रिक, तेही केस डॅमेज न करता. सर्वप्रथम ज्या केसांना च्युइंगम लागलंय तेवढी केस इतर केसांपासून सेपरेट करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत बर्फाचे तुकडे म्हणजेच आईस क्यूब. आता हे आईस क्यूब जिथे च्युइंगम आहेत त्यावरती आपल्याला ठेवायचे आहेत किंवा अगदी मिनिटभरासाठी या च्युइंगम वरती हे बर्फ फिरून घ्या. बर्फ फिरवल्यामुळे हे जे चिकट असं च्युइंगम आहे ते कडक होतं. अगदी मिनिटभरातच चिकट असं हे च्युइंगम कडक झालंय. आता केसांपासून ते सेपरेट करा. तर तुम्ही पाहाल आता चिकट हे च्युइंगम कडक झाल्यामुळे केसांमध्ये पसरणार नाही. यानंतर केसांना कोंब करून केस तुमचे स्वच्छही करून घ्या. तर पाहिलेत ना, अगदी चिकट असं हे च्युइंगम केसांपासून सेपरेट करण्यासाठी बर्फ हा किती उपयोगाचा आहे ते. अगदी याचप्रमाणे जर कपड्यांवरती सुद्धा च्युइंगम चिकटलं असेल तर कपड्यांवरती सुद्धा हे च्युइंगम काढायला गेलं तर ते आणखीनच पसरतं. कपडे आपले अगदी चिकट होऊन जातात. तर जसं केसांवरती बर्फ फिरून आपण च्युइंगम सेपरेट केलं, अगदी त्याचप्रमाणे जिथे च्युइंगम चिकटलंय तिथे कपड्यांवरती आपल्याला बर्फाचे तुकडे मिनिटभरासाठी फिरवायचेत. बर्फ फिरवल्यामुळे आता हे च्युइंगम अगदीच कडक होतं. ते कपड्यांपासून सहज सेपरेटही होतं. अजिबात ते पसरत नाही. तर तुम्ही पाहिलं तर कपड्यांवरून किंवा केसांवरील चिकटलेले च्युइंगम अगदी सहज सेपरेट आपण केलेलं आहे. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. रोजचा स्वयंपाक करत असताना बऱ्याच वेळ आपल्याकडून असं होतं की एखादी भाजी शिजायला टाकली की त्यातलं मॉइश्चर किंवा पाण्याचं प्रमाण हे कमी होत चाललं की भाजी ही कढईला किंवा पॅनला चिटकू लागते, त्यामुळे ती करपते. बराच वेळ भाजीला करपल्याचा वासही येतो. तर असं जर कधी झालं, एखादी भाजी जर करपू लागली, त्यातलं मॉइश्चर जर कमी व्हायला लागलं, तर अशा वेळेस एक ट्रिक आपल्याला करायची आहे. लगेचच या भाजीमध्ये 1 ते 2 बर्फाचे तुकडे टाकायचे आणि हे तुकडे पटकन भाजीमध्ये मिक्स करायचे आहेत. बर्फ टाकल्यामुळे भाजीचं टेम्परेचर हे पटकन कमी होतं, त्यामुळे भाजी ही कढईला चिटकत नाही आणि ती चिटकली नाही तर त्यामुळे भाजीला कसलाही करपल्याचा वासही येणार नाही. तर रोजचा स्वयंपाक करत असताना येणाऱ्या या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही बर्फाचा असाही उपयोग नक्की करून पहा. आपली पुढची ट्रिक आहे सुईमध्ये धागा ओवण्याविषयी. तर पहा, बऱ्याच जणांना नजर कमजोर असल्यामुळे सुईमध्ये धागा सहज ओता येत नाही. सुई लहान असो किंवा मोठी, या सुईमध्ये अगदी सहज धागा ओता यावा यासाठी खूप सोपी अशी ट्रिक आज आपण पाहणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे आपल्याकडे असलेली अशी सेफ्टी पिन, ज्याला काटे पिन असंही म्हटलं जातं. त्यासोबतच एखादी अशी तार घ्यायची आहे. वायरमध्ये अगदी पातळ अशा तार असतात, तर ती मी इथे घेतली आहे. याऐवजी जर तुमच्याकडे असा फायबरचा झाडू असेल तर झाडूच्या ज्या पातळ काड्या असतात त्या सुद्धा तुम्ही घेऊ शकता. माझ्याकडे अगदी पातळ अशी ही छान तार आहे, तीच मी घेतलेली आहे. आता ही जी तार आहे ती आपल्याला अशी वाकवायची आहे आणि या सेफ्टी पिनला ती छान आपल्याला चिटकून घ्यायची आहे. ही चिटकवण्यासाठी एक सेलो टेप मी इथे घेतलाय. सेलो टेपने ही तार सेफ्टी पिनला आपण छान सिक्युअर करणार आहोत. म्हणजे एकदा सुईमध्ये धागा होण्याचं आपलं हे मस्त असं टूल तयार झालेलं आहे. मार्केटमध्ये असंच टूल आपल्याला मिळतं. हेच टूल आपण अगदी घरच्या घरी सहज बनवलेलं आहे. तर तुम्ही पाहताय अशा प्रकारे ही तार मी सेफ्टी पिनला चिटकून घेतली आहे. सगळ्यात आधी या तारेचं टोक आहे हे थोडंसं मी असं प्रेस केलंय, निमुळतं केलंय. आता याच निमुळत्या टोकातून सगळ्यात आधी आपल्याला ही सुई अशी टाकून घ्यायची आहे. म्हणजे सुईचं जे होल आहे या तारेमधून आपल्याला काढायचं आहे. पुन्हा ही तार थोडीशी पसरवली की आता या तारेमधून जो कुठला धागा तुम्हाला सुईमध्ये ओवायचा आहे तो धागा या तारेमधून टाकून घ्यायचा आहे, काही अशा प्रकारे. यानंतर आता ही जी सुई आहे ती आपल्याला तारेमधून अशी बाहेर काढायची आहे. या तारेमधून ही सुई काढताच तुम्ही पाहाल या सुईमध्ये धागा सुद्धा ओला जातो. त्याचबरोबर एका साईडने हे जे सेफ्टी पिनचं टूल आपण बनवलंय ते सुद्धा निघतं आणि इकडे आपल्या सुईमधून धागा सहज ओवला गेलेला आहे. तर तुम्ही पाहिलत की सेफ्टी पिनच्या मदतीने आता अगदी लहान किंवा मोठ्या सुईमध्ये धागा होणं अगदी सहज सोपं झालेलं आहे. तर आपल्या घरामध्ये ज्यांची नजर कमजोर आहे, ज्यांना सुईमध्ये धागा होणं जरा अवघड जातं, अशांसाठी सेफ्टी पिनचं अगदी घरच्या घरी हे असं छोटंसं टूल तुम्ही बनवून ठेवा.
ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस त्याचा वापर करून तुम्ही अगदी काही सेकंदातच सुईमध्ये धागा सहज ओवू शकता. आपल्या घरामध्ये तेलाच्या अशा बॅग्स तर येतातच. यातलं तेल आपण काढून घेतो, परंतु कितीही यातलं तेल आपण निथळून काढलं तरीसुद्धा तुम्ही पाहिलं असेल की या तेलाच्या बॅगच्या आतमध्ये बरंचसं तेल हे शिल्लक असतं. तर अशीच ही बॅग फेकून न देता याच्या आतमध्ये असलेलं तेलाचा पुरेपूर वापर आपण करायचा आहे. तर त्यासाठी पहा, ही जी तेलाची बॅग आहे ती आपल्याला तिन्ही साईडनी व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. ही तेलाची बॅग ओपन केल्यानंतर तुम्ही नोटीस कराल की इतकं तेल निथळून सुद्धा बऱ्यापैकी तेल यामध्ये शिल्लक आहे. तर याचा वापर आपण कसा करायचा आहे, तर जे कणिक आहे ते कणिक आपण सगळ्यात शेवटी काही थेंब तेल टाकून सॉफ्ट करून घेतो. तर अशा वेळेस एक्स्ट्राचं तेल न लावता याच बॅगमध्ये हे कणिक आपल्याला असं व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे, मऊ करून घ्यायचं आहे, म्हणजे एक्स्ट्रा तेल न लावता या बॅगला असलेलं तेल आपलं वापरात येईल. कणिक अगदी एकसारखं सॉफ्ट करून झाल्यानंतर चपात्या करण्यापूर्वी त्याचे असे एकसारखे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत, कारण इथे लाटणं पोळपट न वापरता फक्त या तेलाच्या बॅगचा उपयोग करून आज आपण चपात्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत. तर पहा, जे नवीनच स्वयंपाक शिकतायत किंवा ज्यांना चपात्या एकसारख्या लाटता येत नाही, किंवा आपल्या घरातील अशी मुलं जे आपल्या फॅमिलीपासून दूर राहत आहेत, नवीनच स्वयंपाक शिकतायत, ज्यांना चपात्या करायला जमत नाहीत, अशांसाठी या तेलाच्या बॅगचा खरंच खूप उपयोग होणार आहे. तर तो कसा, तर पहा, ही जी कट केलेली बॅग आपण घेतलेली आहे ती आपल्याला अशीच ठेवायची आहे आणि हे जे एकसारखे पिठाचे गोळे आपण करून घेतलेले आहे त्यातला एक गोळा या बॅगमध्ये आपल्याला असा ठेवायचा आहे. कणिक ठेवल्यानंतर ही बॅग आपण अशी बंद केली आहे आणि यानंतर एखादी प्लेट किंवा एखादं ताट आपल्याला घ्यायचं आहे. ते सगळ्यात आधी या बॅगवरती आपल्याला असं ठेवायचं आहे आणि त्यानंतर एकसारखा हात फिरवत हे जे कणिक आहे ते आपल्याला या बॅगच्या मदतीने व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. या तेलाच्या बॅगवरती आपण ही प्लेट ठेवल्यामुळे तुम्ही पाहाल जे कणिक आहे ते अगदी एकसारखं पसरलं जाईल आणि ही बॅग ओपन केल्यानंतर तुम्ही पाहाल अगदी एकसारखी आपली रोटी किंवा पोळी, पराठे किंवा पुऱ्या वगैरे तयार होतील. जर तुम्हाला अशी खूप जाडसर चपाती नको असेल तर आणखीन एकदा हे कणिक असंच या बॅगमध्ये ठेवून अजून थोडं जर पसरवलं तर हवी तशी पातळ पोळीसुद्धा याची तयार होते. तर इथे तुम्ही पाहताय फक्त एकदाच नाही तर 2-3 कणकेचे गोळे असे ठेवून आपण अगदी एकसारखी अशी ही चपाती करून घेतली आणि इथे अजिबात सुद्धा आपण लाटणं पोळपटचा वापर न करता फक्त या तेलाच्या बॅगचा वापर करून छान या चपात्या किंवा पुऱ्या तुम्ही लाटू शकता. बऱ्याच वेळ असं होतं की आपण कुठेतरी ट्रिपला चाललेलो असतो किंवा कुठे बाहेर गावी असतो, त्यावेळेस सगळं साहित्य आपल्याकडे असेलच असं नाही. त्यावेळेस या ताटाचा किंवा अशा तेलाच्या बॅगचा वापर करून सुद्धा तुम्ही अगदी फटाफट चपात्या करू शकता. ज्यांना एकसारख्या चपात्या लाटता येत नाही, नवीनच स्वयंपाक शिकणारे आहेत, त्यांना तर ही ट्रिक खूपच उपयोगाची ठरणार आहे. आता जर तुमच्याकडे तेलाची बॅग वगैरे नसेल तर याऐवजी दुधाची बॅग असेल तर ती सुद्धा वापरू शकता, किंवा आजकाल बटर पेपर असतात किंवा असे पॅचमेंट पेपर असतात जे आपण केकसाठी वगैरे वापरतो, तर हे पेपरसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. गरज वाटल्यास याला थोडासा तेलाचा हात लावून अगदी फटाफट अशा पुऱ्या किंवा चपात्या तुम्ही नक्कीच बनवू शकता. तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओतील या सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आजचा हा व्हिडिओ, माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा. हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.